जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक तयारीची अधिक माहिती दिली। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत 3998 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून दोन्ही मतदारसंघांमध्ये 40,21,573 मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणार आहेत। मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या शहर मध्य, शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून नुमवी शाळेत कडक बंदोबस्तात EVMसह अन्य मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। याशिवाय अन्य विधानसभा मतदारसंघातील साहित्य त्या तहसील कार्यालयात वाटप करण्यात आलं। यावेळी मतदान साहित्य घेऊन बसमधून कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले। निवडणुकीच्या कामात 20,000 कर्मचारी सेवा बजावणार आहेत। सिद्धेश्वर प्रशाला आणि नुमवी शाळेत पिंक मतदान केंद्र राहणार असून येथील सर्व कामकाज महिला पाहतील। तसंच संगमेश्वर पब्लिक स्कूलमधील एका केंद्रावरील कामकाज दिव्यांग कर्मचारी हाताळणार आहेत। याशिवाय अक्कलकोट रोड परिसरातील SVCS आणि डफरीन चौक परिसरातील सेंट जोसेफ प्रशालेतील केंद्रांवर युवक मतदान केंद्र राहणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली। शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी 100 मतदार बसू शकतील इतका मोठा मंडप उभारण्यात येत आहे। सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक 10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे। दिनांक 20 मे 2024 पर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्यास सोलापूर महापालिकेचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे। सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने वेळेत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक 10 मे 2024 रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे। महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्धार्थ सालाकी यांची निवड। सालाबाद प्रमाणे जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक रविवारी बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दरगो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। महात्मा बसवेश्वरांच्या पूजन मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, विनोद भोसले, अमोल शिंदे, वीरेश उंबरजे, सागर हिरेअब्बू, आशुतोष वाले, मल्लू पाटील, गणेश साखरे, योगेश जम्मा, प्रवीण दरगो पाटील, माजी उत्सव अध्यक्ष संदीप दुगाने यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रकाशन सोहळ्याला सोलापुरातील दत्त संप्रदायातील आणि ज्ञानमाऊली या आध्यात्मिक परिवारातील सदस्यांनी आपली हजेरी लावली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार लक्ष्मण महाराज चव्हाण, रमेश काका जोशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बुवा, डॉक्टर प्रदीप कार्यकर्ते, संगीत विशारद सुरश्री कार्यकर्ते, ज्योतिषशास्त्री डॉक्टर रेणुका गुर्रम यांची प्रमुख उपस्थिती होती। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान 7 मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानं जिल्हाभरात रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत वय 38 राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या MH12 AN 5627 या कारमधून 4 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना त्याला पकडण्यात आलं। त्याच्या ताब्यातून 2,23,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। श्री दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळ आणि मॅड यांच्या संयुक्त विद्यमाने
मातृदिनानिमित्त आनंदी आणि कृतीयुक्त उन्हाळी छंद वर्गाचं वितराग असोसिएट इथं दुपारी 4 ते 7 या वेळेत आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 50हून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या माता सहभागी झाल्या होत्या. हल्लीची मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल, कम्प्युटर, टीव्ही या आभासी विश्वात रमलेले असतात. त्याऐवजी उन्हाळी सुट्टीचा छंद वर्गासारख्या आनंददायी उपक्रमातून नृत्य, विविध खेळ, टेरिकोटा ज्वेलरी तयार करणं, वस्तू निर्मिती करणं या माध्यमातून त्यांना नवनिर्मितीचा आनंदही मिळतो. या 2 दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नमोकार मंत्रोच्चारानं झाला.